तर आज अखेर या कॉक्रोच जनता पक्षाचं जे आंदोलन सुरू होतं जंतर मंतरवर, त्यामध्ये एक मोठा निर्णय आला आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा समोर आला. आत्ता मात्र कॉक्रोच जनता पक्षानं अशी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या लोकांनी, की आम्ही सरकारशी पुन्हा चर्चा करू आणि त्यानंतर तुम्ही मैदान सोडायचं, त्यानंतर हे आंदोलन संपलं असं आम्ही घोषित करू. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आता सरकार त्यांच्याशी कशी चर्चा करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. माझ्यासोबत यावेळेस आहेत रवींद्र सर. सरांनी याआधी अण्णांचं आंदोलन तुम्ही बघितलं होतं सर, तुम्ही दिल्लीत आला होतात. आज तुम्ही या झेंझींचं आंदोलन बघितलं आणि आत्ता सरकारनं आपण बघतोय की थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला. ही प्रमुख मागणी होती. आत्ता पुढे काय होऊ शकतं किंवा या राजीनाम्याच्या सरकारच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? आज जो राजीनामा झाला आहे मला असं वाटतं की तो जेन्झीचा विजय आहे. त्याचबरोबर या सरकारचं भय संपुष्टात आलेलं आहे. जे गेल्या 12 वर्षामध्ये एक फिअर फॅक्टर होता की ह्या सरकारसोबत लढलं जाऊ शकत नाही किंवा आरोप झाल्यानंतर या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत आणि प्रत्येक गोष्ट कव्हरअप केली जाते, तर ती भीती आज संपलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की अण्णा आंदोलन आणि या आंदोलनामध्ये अनेक गोष्टींची सिमिलॅरिटी आपल्याला दिसते. तर त्या अनुषंगाने जर आपण हे पाहिलं तर जरी आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तरी मला असं वाटत नाही की याचं मोमेंटम किंवा टेम्पो खाली येईल. मला असं वाटतं की या राजीनाम्याच्या नंतर अनेक प्रश्न, अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे की जो कायदा आज कॅबिनेटने क्लिअर केलेला आहे, 10 कोटी रुपयांचं दंड लावणं आणि 10 वर्षाची शिक्षा, आता ह्याची मेंटेनेबिलिटी काय असणार आहे, त्याच्यानंतर त्याचं टर्म्स ऑफ रेफरन्सेस काय असतील, हा कायदा नेमका कसा असेल, ह्याची मला असं वाटतं की ह्यामध्ये आत्ता अधिक प्रगल्भ आणि एक सिस्टमॅटिक मेकॅनिझम इन होईल आणि सिव्हिल सोसायटी ज्याला आपण म्हणतो, कारण अण्णा आंदोलनाच्या नंतरसुद्धा एक सिव्हिल सोसायटी फॉर्म झाली होती आणि सिव्हिल सोसायटीचा पगडा ह्या अनेक सरकारच्या डिसिजन मेकिंगमध्ये होत होता. आज जर सिव्हिल सोसायटी ही इन नाही झाली तर मात्र कॉक्रोच जनता पार्टीचा इन्फ्लुअन्स इथेच संपून जाईल. त्यामुळे मला असं वाटत नाही की हा मिळालेला मोमेंटम CJP असेल किंवा ऑपोजिशन असेल हा सोडतील. विरोधी पक्षाला हे सरकार मोजत नाही. अशा वेळेला सिव्हिल सोसायटी याचं ह्या सरकारच्या डिसिजन मेकिंगमध्ये हे याच्यापुढे स्थान सुनिश्चित करायचं असेल तर हा दबाव गट अधिकृतरित्या ह्याच्या सरकारमध्ये कामाला लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर, ज्यावेळेस ही बातमी आली त्यानंतर तानाशाही नाही चलेंगी, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी झाली, तिथं होतच होती, बरोबर. पण तुम्हाला वाटतं सरकार या आंदोलनामुळे बॅकस्टेपवर गेलेलं आहे, बॅकफूटवर गेलेलं आहे? आणि आत्ता मी येत असताना प्रचंड पोलीस बंदोबस्त इथे मला दिसला, अचानक वाढलेला बंदोबस्त दिसला, कारण गेल्या 4 दिवसापासून आपण बघतोय पोलीस आहेत, पण आज मग त्यांनी ते जॅकेट घातलं, टोपी घातली, हातात दांडके घेतले, त्या ढाली घेतल्या आणि मग ते तिथे उभे राहिलेले आहेत. RPFचे पण जवान तसेच दिसत आहेत. काय वाटतं पुढे काय होईल? पुढे असं आहे की नॉर्मली असं कुठलंही मोठं आंदोलन असतं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकातली लोकं आले असतात. प्रत्येकाचं स्टेशन वेगळं असतं, प्रत्येकाच्या मागण्या वेगळ्या असतात. तर त्यामुळे आता ह्या सगळ्या लोकांचं एक चार्टर तयार करणं आणि सोबतीने हे ज्या वेळेला परतीला निघतील, कधीकधी परतीचा पाऊस फार जोरात असतो, त्यामुळे या आंदोलनाला आलेली विविध लोकं त्याच्यातले जर कोणाच्या मागण्या मान्य झालेल्या नसतील तर ते परत जाताना कदाचित धुडगूस घालू शकतात किंवा ह्याच्यात काही असामाजिक तत्त्व येऊ शकतात. त्यामुळे पोलिसांचं तयारी ही आपल्याला त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की योग्य आहे. फक्त एवढंच आहे की पोलिसांनी आजसुद्धा अश्रुधुराचा मारा करण्याचा प्रयत्न केला, लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला. हे पुन्हा ॲग्रेशन जर पोलिसांनी दाखवलं तर कदाचित याचे फार गंभीर पडसाद उमटतील आणि ते सरकारला भोगावे लागतील. आता विद्यार्थी डिस्कशनच्या मूडमध्ये मला दिसत नाही आहेत देशभर, कारण ज्या पद्धतीचं सरकारचं आतापर्यंतचं वागणं होतं, रिस्पॉन्स होता, तर हे विद्यार्थी त्यांचा सरकारवरचा विश्वास हा डळमळीत झालेला आहे आणि त्याच पद्धतीने जेन्झी आहेत, त्यांच्याकडे काही बॅगेज नाही आहे, त्यामुळे सरकार त्यांना घाबरवू शकत नाही आहे, भीती दाखवू शकत नाही, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. अशा कॉन्फिडन्स वाढलेल्या क्राऊडशी डील कसं करायचं याचं प्रशिक्षण मला वाटतं की पोलीस फोर्सेसना नाही. त्यामुळे पोलीस फोर्सेससाठी सुद्धा हे फार क्रुशियल क्षण असणार आहे. ज्यावेळेला आंदोलन मागे घेतलं जाईल तर कदाचित ज्यांना हा निर्णय पटणार नाही त्यांच्याकडनं विपरीत रिॲक्शन्स येऊ शकतील. तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मला वाटतं की याचा पार्ट 2 सुरू होत आहे. याचं पॉलिटिकल फॉलआउट काय असेल याची चर्चा आतापासून सुरू होईल आणि प्रत्येक आंदोलनानंतर एक पॉलिटिकल डिस्कोर्स सुरू होतो, तो आजपासून सुरू होईल. तर पोलिसांसाठी सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा काळसुद्धा थोडा क्रुशियल आहे असं मला वाटतं.
तर खूप खूप धन्यवाद सर. खरं तर सरांनी अण्णांचं आंदोलन बघितलं आणि जाता जाता अगदी ओझरता माझा प्रश्न आहे सर, फार वेळ घेत नाही. अण्णांचं आंदोलन बघितलं आणि तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन बघितलं. या आंदोलनात वेगळं पण काय दिसलं, काय वाटलं पूर्वीच्या आंदोलनामध्ये आणि या आंदोलनामध्ये? नाही, पूर्वीचं आंदोलन अण्णांचं होतं. त्याच्यामध्ये एक लीडरशिपमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या फळ्या होत्या. अण्णा मॅच्युअर्ड होते. अरविंद केजरीवाल सिव्हिल सर्व्हिसेसमधून आले होते. किरण बेदी होत्या. त्याच्यानंतर त्यांची जी कोर टीम होती तीसुद्धा बऱ्यापैकी सुस्थितीतली होती. वेगवेगळ्या ठिकाणी एस्टॅब्लिश्ड लीडरशिप होती. आत्ता ह्या आंदोलनामध्ये फेसलेस जरी असलं तरी दिपके आहे आणि सोनम वांगचुक यांना नंतर डिस्कार्ड केलं. तरी पण ह्या सगळ्या याच्यामध्ये ही अख्खीच हे आंदोलन हे थोडं फेसलेस झालं. याच्यामध्ये असं निश्चित नेतृत्व कोणाकडे नाही. यानंतर हे नेतृत्व निर्माण होण्यासाठी किंवा ते नेतृत्व कायम राहण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. अण्णा आंदोलनाच्या वेळेला पोलिसांनी रामदेव बाबांवरच्या कारवाईनंतर माईल्ड भूमिका घेतली होती आणि मी त्यावेळेला पाहिलं की रामलीला मैदानावर ज्यावेळेला पोलीस यायचे तर ते आपल्या काठ्या तिथे ठेवायचे आणि हात जोडून लोकांचं स्वागत करायचे. इथे पोलिसांमध्ये सुरुवातीपासून ॲग्रेशन दिसतं आहे. तर मला असं वाटतं की त्यावेळेची सरकारची भूमिका ही थोडी संवादाची होती. रोज वेगवेगळ्या राऊंडमध्ये चर्चा व्हायच्या. इथे तसं नाही आहे. इथे सरकार डिनायल मोडमध्ये होतं आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा डिनायल मोडमध्ये असता त्यावेळेला तुम्ही कोणाचं ऐकून घेत नाही. आज मोहन भागवतांनी पण ज्यामुळे सांगितलं की या पिढीशी तुम्हाला चर्चा करावी लागेल, यांना डिक्टेशन नाही तर डिस्कशनला आणावं लागेल. तर सरकारला मला असं वाटतं की हा संदेश पोहोचलेला आहे आणि दोन्ही याच्यामध्ये सरकारची भूमिकांमध्ये हा जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळेला सरकार मनमोहन सिंग दररोज चर्चा करायचे. इथे सरकार वन वे ट्रॅफिकवर होतं. ते आज मला असं वाटतं की थोडं खाली आलेलं आहे.